15 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांश्री. स्त्री पुरुष नपुसंकेके हे व्यक्तिभेदांचे टके. आंदोळती अंगिके विकार भारे. जैसा वर्षा काळो गगनी पाल्येचे नवघनी. तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. मग शाखाचे ने अंग भारे. लवोनी गुंफिती परस्परे. गुणक्षोभाचे वारे उदय जती. तेत तेने अचाटे गुणाचे ने झडझडाटे. तीही ठाय्या फाटे ऊर्ध्वमूळ. ऐसा रजाचिया झुळुका झडाडिता आगळिका. मनुष्य जाती शाखा थोरावती. तिया ऊर्ध्वी ना अर्धी माझारीची कोंदा कोंदी. आड फुडती खांदी चतुर्वर्णाच्या. तेथ विधी निशेष सपल्लव. वेदवाक्यांचे अभिनव. पालव डोलती बरव नीच नवे. अर्थुकामू पसरे अग्रवने घेती थारे. तेत शनिके पदांतरे इय भोगाची. तेत प्रवृत्तीचे निवृत्ती लोपे. खाकर जे शुभाशुभे. नाना कर्माचे खांबे नेनोखिती. देवीची भोग क्षिणी मागिली. पडती देहांतीची बुडसळे. तव पुढा वाढी पेले नवया देहाची. आणि शब्दाधिक सुहावे. सहज रंगे हवावे. विषय पल्लव नवे नित्य होती. ऐसे रजो वाते प्रचंडे. मनुष्य शाखांचे मांदोडे. वाढती तो एथरुडे मनुष्य लोकू. तैसाची तो रजाचा वारा. नाविक धरी ओसरा. मग वाजो लागे घोरा तमाचा तो. तेदवा याची मनुष्य शाखा. निच वासना अधिदेका. पाल्ये जती डहाळिका कुकर्माचिया. अप्रवृत्तींचे खनुवाळे. कोंब निगती सरळे. घेत पान पालव डाळे प्रमादाची. बोलती निषेध नियमे. जिया रुचा यजुस्सामे. तो पाला तया घुमे टके यावरी. प्रतिपादिती अभिचार. आगमजे परमार. तीही पाणी घेती प्रसर पासना वेली. तवतव होती थोराडे. अकर्माची तळबुडे. आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. तीत चांडाळादी निकृष्टा. दोष जातीचा थोर फाटा. जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. पशु पक्षी सुकर. व्याघ्र वृश्चिक विखार. हे आडशाखा प्रकार पैसू घेती. परी ऐशा शाखा पांडवा. सर्वांगी ही नित्य नवा. निरय भोग यावा फळाचा तो. आणि हिंसा विषय पुढारी. कुकर्मे संगे धूरधरी. जन्मवरी आगारी वाढतीच असे. ऐसे होती तरु तृण. लोहलोष्ट पाषाण. या खांदिया तेवी जान फळे हेचे. अर्जुना गा अवधारी. मनुष्या लागून इया परी. वृद्धी स्थावरांतरी अदोषाकांची. म्हणून जी मनुष्य डाळे. तिये जाणावी आधीचे मुळे. जे येथून ह्या पगळे संसार तरो. एरवी ऊर्ध्वीचे पार्था. मुद्दल मूळ पाहता. अधिचिया मध्यस्था शाखा या. परी तामसी सात्विकी. सुकृत दुष्कृतात्मकी. विरुडती या शाखी अधोर्धीच्या. आणि वेदत्रयीचिया पाना. नै अन्यत्र लागो अर्जुना. जे मनुष्या वाचुनी विधाना विषय नाही. म्हणून तनु मानुषा. इया ऊर्ध्वमूळोनी जरी शाखा. तरी कर्मवृद्धीसी देखा इयेची मुळे. आणि तरी झाडी. शाखा वाढता मुळे गाडी. मूळ गाडे तव वाढी पैस आथी. भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात, मग स्त्री पुरुष व नपुसंक असे व्यक्तिभेद उत्पन्न होऊन आपापल्या ठिकाणच्या विकारामुळे ते एकमेकाशी संबंध होतात. जसा वर्षाकाळ आकाशातील नवीन मेघांनी व्याप्त असतो तसे सर्व आकारजात अज्ञानाने व्याप्त असते. म्हणजे हा अज्ञानाचा विस्तार होय. मग फांद्या आपल्या स्वतःच्या भाराने लावून एकमेकात गुंतू लागल्या म्हणजे त्रिगुणात्मक वारे उत्पन्न होते. त्या गुणक्षोभरूपी सोसाट्याच्या वाऱ्याने हा ऊर्ध्वमूळ असलेला संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो म्हणजे चिरतो. याप्रमाणे रजोगुणांचा वारा अधिक जोराने वाहू लागला म्हणजे मनुष्य जातीरूप शाखा जोराने वाढतात. त्यांची वर किंवा खाली वाढ न होता मध्येच कुचंबल्यामुळे आडव्या वाढून त्यांना चातुर्वर्ण्यरूपी फांद्या फुटतात.
त्यांना विधी निषेधरूप कोळी पाणी असलेला वेद वाक्यरूप नवा पाला फुटून डोलताना शोभा देतो. मग द्रव्य व विषयाधिक भोगांची वासना विस्तार पावून इहलोकीचे अनेक क्षणिक भोगरूपी अंकुर प्रबळ होतात. तसेच संसार सुखाच्या वाढीच्या आसक्तीने शुभाशुभ कर्मरूप अनेक फाटे फुटतात, त्यांची गणती नाही. तसेच मागील भोग देणारे कर्मक्षय पावताच देहरूपी शुष्क काष्ट गळून पडते. तोच पुढील नव्या देहाचे फाटे फुटतात आणि शब्दस्पर्शादी 5 विषयांच्या आकर्षक मोहाने त्या वृक्षाला नवी नवी विषयरूप पालवी फुटते. याप्रमाणे रजोगुणांच्या सोसाट्याच्या वाऱ्याने मनुष्यरूप शाखांचे समुदाय वाढतात. तो या संसार वृक्षात मनुष्यलोक म्हणून प्रसिद्ध आहे. तसाच हा रजोगुणरूप वारा क्षणभर ओसरला म्हणजे तमोगुणांचा वारा सुरू होतो. तेव्हा याच मनुष्यशाखेला नीच वासना उत्पन्न होऊन खाली दुष्ट कर्माच्या डहाळ्या फुटतात. मग कुकर्माचे सरळ कोंब निघून त्यांना प्रमादरूपी डहाळ्या व पाने फुटतात. तसेच रुज, यजु व साम या वेदांच्या रुचात निश्चय करून निषिद्ध म्हणून म्हटले आहे, अशा कर्मांची यांच्या अग्राला पालवी येते. परपीडार्थ जारण मारणादी मंत्र प्रतिपादन करणारी जी शास्त्रे, तीच जिला पाने आहेत अशी दुष्ट वासनावेली प्रसर पावते. तिच्या प्रसाराबरोबर कुकर्मरूपी तळातील मुळे वाढून त्यांना पुढे पुढे जन्मरूपी शाखा फुटतात व मोहाने कर्मभ्रष्ट होणाऱ्यांना चांडाळादींनी योनिरूप मोठाल्या फांद्यांच्या जाळ्यात अडकावे लागते, त्यात जन्म घ्यावा लागतो. पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, सर्पादी विषारी प्राणी वगैरे जातीच्या अनेक आडव्या शाखाही प्रसार पावतात. परंतु अर्जुना, तमोगुणाच्या उत्कर्षात मनुष्य शाखेला नित्य नव्या फुटणाऱ्या या सर्व शाखांनी अखेर नरकभोग प्राप्त होतो आणि तेथे हिंसादी कुकर्मच प्राधान्य करून जन्मभर घडत असल्यामुळे पुढेही अनेक जन्म घ्यावे लागतात. याप्रमाणे तमोगुण शिखेला पोचला म्हणजे या मनुष्य शाखेला वृक्ष, गवत, लोखंड, माती, पाषाण अशा फांद्या फुटतात व त्याची फळे म्हणजे पदार्थच होत. अर्जुना, लक्षात असू दे की मनुष्य शाखेपासून तो स्थावरापर्यंत या संसार वृक्षाची वाढ खालच्या बाजूसच आहे. म्हणून ही मनुष्य शाखाच खाली वाढणाऱ्या शाखांचे मूळ असून तेथूनच हा संसार वृक्ष विसरला जातो. एरवी अर्जुना, या वृक्षाचे मूळ पाहू गेला असता जरी ब्रह्मवस्तू विषयक अज्ञानाच आहे, तरी खालच्या शाखांचा विस्तार या मधल्या मनुष्य शाखेपासूनच होतो. म्हणून हीच त्याचे मूळ जाणावे आणि दुष्ट कर्मरूप तामस शाखा व सत्कर्मरूप सात्विक शाखा ह्याच मध्यस्थ शाखेला फुटून त्या खाली व वर जातात आणि या वृक्षांच्या वेदत्रयरूपी पानातील विधी निषेधरूप आज्ञेला मनुष्य वाचून अन्य कोणीही विषय म्हणजे अधिकारी नाही. म्हणून मानवाचे शरीर हे ऊर्ध्वमूळ, जे अज्ञानोपाधिक चैतन्य त्याची शाखा असली तरी कर्माची वाढ येथूनच होत असल्यामुळे ती मुळाप्रमाणेच आहे. आणि इतर झाडांची गोष्टही तशीच आहे. शाखा वाढू लागल्या की मुळे खोल जातात व बळकट होतात आणि मूळ जसे दृढ होईल तशी तशी त्याची वरील वाढ होते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.